वाशी टोल नाक्याच्या पुढे आपण पाहतोय की एका ट्रॅव्हल्स बसला भीषण आग लागलेली आहे। आगीच्या झळा आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात आणि आता अग्निशामक दल या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि या माध्यमातून आता या आगीवर नियंत्रण मिळवलं जातंय। ट्रॅव्हल्स बस ही असल्याचं दिसून येतंय आणि या ट्रॅव्हल्स बसमध्ये ही आग आहे ती अचानक लागलेली पाहायला मिळते आणि भीषण अशा स्वरूपाची ही आग आहे। आता अग्निशामक दल या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि त्यानंतर आता या बसवर आगीवर नियंत्रण मिळवलं जाते। अक्षरशः स्फोटाचे आवाज आहेत ते या ठिकाणावरून आलेले होते आणि या नवी मुंबईपासून पुढे आपण जो वाशी टोल नाका आहे तो क्रॉस केल्यानंतर या परिसरामध्ये या बसला भीषण स्वरूपाची आग लागलेली आहे। सध्या अग्निशामक दलाकडून ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। सुदैवाने या बसमध्ये कोणी नाही अशी सुद्धा माहिती समोर आलेली आहे। पोलीसही या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत आणि पूर्णपणे आता या बसवर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न आहेत, शर्थीचे प्रयत्न आहेत ते केले जात आहेत। नेमकी आग कशामुळे लागलेली आहे हे अद्याप समजू शकलेलं नाहीये, पण ज्या पद्धतीने या आगीची तीव्रता आपल्याला जाणवतीये त्यामुळे भीषण अशी आग आहे ती या ठिकाणी लागलेली दिसून येत आहे। त्यामुळे आताही आपण पाहतोय की स्फोटाचे आवाज आहेत ते या बसमधून येताना पाहायला मिळतात। एका मागोमाग एक असे स्फोट आहेत ते सध्या या ठिकाणी बसमधून होताना पाहायला मिळतात। ट्रॅव्हल्स बस असलेली ही पाहायला मिळते आणि त्यामुळे मोठी आग सध्या संपूर्ण परिसरामध्ये पसरली। टायर फुटून अक्षरशः बाजूला झालेला आहे। भीषण असा स्फोट सुद्धा या ठिकाणी झालेला आहे। आपण पाहतो की टायर अक्षरशः गाडीचा बसचा जो टायर आहे तो निघून हा जो स्फोट आहे तो झालेला आहे। भीषण स्वरूपाची आग आहे ती सध्या या ठिकाणी लागलेली पाहायला मिळते आणि या बसमध्ये काही प्रवासी सुद्धा होते, पण ते प्रवासी उतरलेले आहेत ते सुद्धा दिसून येते। पण आत्ताच आपण पाहतो की या ठिकाणी जे चाक होतं बसचं पाठीमागच्या बाजूचं ते सुद्धा या स्फोटामधून उडून आहे ते बाजूला पडलेला आहे। सुदैवाने आता हा संपूर्ण रस्ता आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। या बाजूला आपण पाहतोय आता नागरिकांची गर्दी सुद्धा मोठ्या प्रमाणात होऊ लागलेली आहे। सुदैवाने बसमध्ये कोणी नाही अशी माहिती सध्या तरी समोर आलेली आहे। बसमधनं सुरुवातीला मोठ्या प्रमाणात धुराचे लोळ आहेत ते बाहेर येताना पाहायला मिळत होते आणि त्यानंतर एका मागोमाग एक स्फोट आहेत ते अशा या गाडीचे होताना दिसून येत आहेत। सध्या ही दृश्य आपण पाहतोय, आणखीन एक स्फोट आहे तो या ठिकाणी झालेला दिसतोय आणि त्यामुळे अग्निशामक दल मोठ्या शर्थीने सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करतंय। नवी मुंबई महानगरपालिकेचं अग्निशामक दलाची गाडी आहे ती सध्या या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि चारी बाजूनं जो पाण्याचा फवारा आहे तो या ठिकाणी केला जातोय, पण अजूनही आग आहे ती मोठ्या प्रमाणात धुमसताना आपल्याला पाहायला मिळते। भीषण अशा स्वरूपाची ही आग या ठिकाणी लागलेली दिसतेय। नेमकी आग कशामुळे लागलेली आहे हे आता पुढे तपासामध्ये समोर येईल, पण भीषण स्वरूपाची आग लागलेली आहे आणि एका मागोमाग एक या बसमधून स्फोट आहेत, स्फोटाचे आवाज आहेत ते सुद्धा येत आहेत। चाक अक्षरशः या बसचं आहे ते उडून पडलेलं आहे। सुदैवाने या बाजूने कोणी जात नव्हतं त्यामुळे दुर्घटना घडलेली नाहीये, पण या बसला भीषण स्वरूपाची आग ही सध्या लागलेली पाहायला मिळते आणि या आगीमध्ये संपूर्णपणे बस ही जळून खाक झालेली दिसून येते। भीषण अशी आग आणि त्याच्या धुराचे लोळ आपण सध्या या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यामुळेच आता या दुसऱ्या बाजूला आपल्याला वाहतूक कोंडी सुद्धा मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळते। अगदी मुंबईच्या वेशीवरून बाहेर पडल्यावर वाशी टोल नाका क्रॉस केल्यानंतरच या ठिकाणी ही आग आहे ती लागलेली आहे। बसला ही आग लागलेली आहे आणि एका मागोमाग एक बसमध्ये जे आहेत ते स्फोटाचे सुद्धा आवाज या ठिकाणी आलेले आहेत। हळूहळू आता या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम आहे ते केलं जात आहे, पण दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आता बाग्यांची गर्दी सुद्धा मोठी झालेली आहे। इथले जे जाणारे येणारे नागरिक आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आता रस्त्यांवर थांबलेले आहेत, त्यामुळे ही वाहतूक कोंडी आहे ती सुद्धा या ठिकाणी होत आहे। बसवर आता हळूहळू आगीवर नियंत्रण मिळवलं जात आहे। पोलीस सुद्धा आता या घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि आता पुन्हा एकदा आपण या बसची दृश्य पाहतोय। बऱ्यापैकी आता आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आलंय, पण धुराचे लोळ आहेत ते मात्र मोठ्या प्रमाणात आता या ठिकाणी दिसून येत आहे। त्यामुळे भीषण अशी आग आहे ती सध्या आपल्याला या ठिकाणी लागलेली पाहायला मिळते। नेमकी ही आग कशामुळे लागलेली आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल। ही ट्रॅव्हल्स बस असल्याचं सुरुवातीच्या प्राथमिक निदर्शनास येत आहे, त्यामुळे नेमकी आता ही ट्रॅव्हल्स बस कुठून
कुठे चाललेली होती हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. सध्या तरी पोलिसांनी संपूर्ण हा रस्ता जो आहे, जो मुंबईच्या दिशेने जातो, हा रस्ता आता या ठिकाणी बंद केलेला आहे आणि सुरुवातीला या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न आहेत ते अग्निशामक दलाकडून सध्या केले जात आहेत. असं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपण ही बस नेमकी कुठे चाललेली होती याची सुद्धा माहिती घेणार आहोत. पण भीषण अशी आग आहे ती सध्या लागलेली आहे. या गाडीचा जो दुसरा टायर आहे तो सुद्धा बाजूनं आपल्याला उडालेला पाहायला मिळते. त्या बाजूला आपण पाहिलं झाडाखाली तर आणखीन एक चाक आहे ते सुद्धा उडून पडलेला आहे. त्यामुळे मोठी अशी दुर्घटना या ठिकाणी घडलेली पाहायला मिळते. बसचा आगीमध्ये ही बस पूर्णपणे भक्षस्थानी गेल्याचं दिसून येत आहे. नेमकी आता ही आग कशामुळे लागलेली आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल. आणखीन एक अग्निशामक दलाची गाडी आहे ती सुद्धा या घटनास्थळी पोहोचलेली आहे आणि अग्निशामक दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न सध्या ही आग विझवण्यासाठी करतायत. कारण की दुपारची वेळ आहे, ऊन मोठं आहे. असं असताना नेमके ही आग कशामुळे लागलेली आहे, बसमध्ये किती प्रवासी होते, हे प्रवासी नेमके कुठे चाललेले होते, ही सगळी माहिती खरं तर समोर येणं आवश्यक आहे. पण सुदैवानं सध्या तरी या बसमध्ये कुणी नव्हतं. म्हणजे जे कोणी नागरिक असतील ते खाली उतरले असावेत असा सुद्धा अंदाज बांधला जातो. कारण की जी घटना या ठिकाणी घडली त्यावेळेस इथं कुणीही नव्हतं. संपूर्णपणे हा रहदारीचा रस्ता आहे, त्यामुळे इथं आजूबाजूला कुणीही नव्हतं. जाणाऱ्या येणाऱ्या गाड्याच फक्त या रस्त्यावर आपल्याला दिसून येत होत्या आणि त्यामुळे नेमकं काय घडलेलं आहे, बसमध्ये आग नेमकी काय घडलेली आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. सध्या आता या आगीवर नियंत्रण मिळवलं जात आहे. आपण पाहतोय की आग बऱ्यापैकी भिजलेली आहे. क्या कहेंगे आप यहाँ थे क्या? गाड़ी से आ रहा था तभी देखा, रिक्शे से आ रहा था तभी। लोग थे अंदर बस में? नहीं सब बाहर उतर गए थे। उतर गए? हाँ सर्व बाहेर बाहेर गेले ते सर्व बॅगे सगळे खाली उतरलेले होते. बॅगे वगैरे राहिली फक्त त्यांची. काय झालं प्रत्यक्षदर्शी आहात का? आम्ही जेव्हा आलो तेव्हा गाडीतून धूर निघला होता. जेव्हा धूर निघला तर तेव्हा आम्ही बघितलं सगळे पॅसेंजर वगैरे ड्रायव्हर वगैरे सगळे खाली निघाले होते. सगळे बॅगी बिगी घेऊन खाली उतरले होते. पण आम्ही जेव्हा बघितलं अक्षरशः जास्त आग वाढली तर त्याच्यानंतर आम्हाला काय समजलंच नाही की काय करावं. कारण की आपल्याकडे काय प्रोटेक्शन तर नव्हतं. पण आपण तरी एक हेल्प केली. सुरुवातीला आग मागून लागली का? सुरुवात पुढून लागली. ड्रायव्हरच्या बॅटरीला आग लागली. आम्ही ते बघितलं, खुल्लं बघितलं. पण आम्हाला ते कळलं की बाबा आग लागलेली आहे. पण आमचं कर्तव्य काय की ही आता आग एवढी अशी वाढलेली आहे की आम्हाला पण ते कळलं नाही की आम्ही काय करायचं. तरी आम्ही भरपूर गाड्या आम्ही पळवल्या. आतमध्ये कुणी नव्हतं? आतमध्ये कुणी नव्हते. सगळे सक्षम आहेत. असं कुणाला काही तकलीफ नाही झाली, काहीच नाही. म्हणजे महत्वाची अपडेट आहे की सगळेजण सुरक्षित आहेत असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. ज्यावेळेस या बसमधील बॅटरीला जो शॉर्ट सर्किट झाला, जे आता स्थानिक सांगतात त्यानुसार बॅटरीचा स्फोट झाला, त्याच्यामुळे ही आग लागली आणि त्यामुळे जे प्रवासी सुरुवातीला या बसमध्ये होते, ड्रायव्हर होता, ते सगळे खाली उतरले आणि त्यानंतर ही आग आणखीन भडकली आणि त्यानंतर जे स्फोट आहे ते सुद्धा आपल्याला झालेले पाहायला मिळतात. सध्या चारी बाजूनं अग्निशामक दलाचे जवान ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करतायत. पण धुराचे लोळ आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात सध्या या परिसरामध्ये पसरलेले आहेत आणि सगळे हे जे सुरक्षित प्रवासी आहेत त्यांना सुद्धा आता बाजूला काढलेलं आहे. पण पोलीसही सध्या या ठिकाणी पोहोचलेले आहेत. दुपारच्या वेळेस ही आग लागलेली आहे कारण की ऊन मोठ्या प्रमाणात आहे. पण आता ही आग जी बॅटरीचा स्फोट झालेला आहे तो नेमका कशामुळे झालेला आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. पण धुराचे लोळ एक प्रकारे आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पसरलेले आहेत आणि त्यामुळे आता जी वाहतूक मुंबईला जाणारी आहे ती पूर्णपणे समोरच्या बाजूला थांबवण्यात आलेली आहे. पोलिसांनी ही वाहतूक आता पूर्णपणे थांबवलेली आहे. जोपर्यंत या आगीवर नियंत्रण मिळवलं जात नाही तोपर्यंत आता हा रस्ता मात्र सुरू केला जाणार नाहीये. कारण ही आग चालू असताना आपण पाहिलं की समोरच्या बाजूला हा जो टायर आहे तो अक्षरशः बसच्या चाकामधून निघून आहे, उडला तो टायर आणि तो मध्यभागी आलेला आहे. सुदैवाने त्यावेळेस या ठिकाणावरून कुठलीही गाडी जात नव्हती, त्यामुळे दुर्घटना टळलेली आहे. पण भीषण स्वरूपाची आग या ट्रॅव्हल्सला बसला लागलेली आहे, ज्याच्यामध्ये संपूर्णपणे बस ही आता जळून खाक झालेली आहे आणि अग्निशामक दलाच्या 2 गाड्या सध्या या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत आणि आगीवर नियंत्रण सुद्धा मिळवलं जात आहे. स्थानिकांनी जी माहिती दिलेली आहे त्यानुसार आता या जे प्रवासी होते त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलेला आहे आणि या गाडीच्या बॅटरीचा जो स्फोट आहे तो प्राथमिकदृष्ट्या झाल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यानंतर ही आग आहे ती सुद्धा आता भडकलेली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी ही झालेली नाही आहे. सगळे प्रवासी हे सुरक्षित आहेत. पण नेमकी आता ही बस कुठून आलेली होती आणि ती कुठे चाललेली होती
याचा सुद्धा तपास आहे तो सुद्धा आता केला जाईल. पण अतिशय गंभीर आणि मोठी दुर्घटना आहे ती या मुंबईच्या वेशीवर घडलेली पाहायला मिळते. वाशी टोल नाका क्रॉस केल्यानंतर पुण्याच्या दिशेने जात असताना हा सगळा अपघात आहे तो घडल्याचं दिसून आलेला आहे. आणि ही जी ट्रॅव्हल्स आहे ती मुंबईच्या दिशेने जात होती, त्यामुळे इथले जे प्रवासी होते ते नेमके कुठून आलेले होते, ते कुठे निघालेले होते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. पण आता समोरची जी दृश्य आपण पाहतोय की बऱ्यापैकी या बसवर आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये अग्निशामक दलाला सुद्धा यश आलेलं आहे. आणि जीवाची पर्वा न करता हे सगळे जवान आहेत ते सध्या या आगीवर नियंत्रण मिळवतात. कारण की याच आगीवर नियंत्रण मिळवत असताना अक्षरशः जो टायर आहे तो बसचा टायर हा उडून निघालेला होता. त्यामुळे सुदैवाने यामध्ये कुणी जखमी झालेलं नाहीये. पण बस मात्र पूर्णपणे या अपघातामध्ये आणि या घटनेमध्ये जळून खाक झालेली आहे. दुसरीकडे आपण पाहतोय की हा संपूर्ण रस्ता जो मुंबईकडे पुण्यावरनं येणाऱ्या गाड्या ज्या मुंबईच्या दिशेने जातात त्या पूर्णपणे आता थांबवण्यात आलेल्या आहेत. आणि दुसरीकडे जो पुण्याला रस्ता जातो मुंबईकडून तिकडे सुद्धा आता वाहतूक कोंडी आहे ती हळूहळू होण्यास सुरुवात झालेली आहे. अचानकपणे या बसला ही आग भीषण स्वरूपाची लागली आणि त्यानंतर एकच धावपळ आहे ती सुद्धा उडालेली पाहायला मिळालेली आहे. आणि आता या संपूर्ण बसच्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला सुद्धा यश आलेलं आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही अशी सुद्धा माहिती समोर आलेली आहे. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, वाशी.